पुण्यातला जॉब मी का सोडला, डायरेक्ट गावाला चाललोय. तर आम्हाला सोडायला मावशी आणि काका पण आले होते. आजी आणि मी पोहोचलो राऊरीच्या बस स्टँडवर. आता आम्हाला घ्यायला माझा एकदम खास मित्र येणार आहे. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आजच्या ब्लॉगचा विषय असा असणार आहे का आज माझा पुण्यातला शेवटचा दिवस आहे. तर मी गेल्या 1 वर्ष 2 महिने पुण्यात जॉब करत होतो, पण आता सोडला. तर काय कारण आहे ते मी तुम्हाला पुढं सांगण्याचा प्रयत्न करतो, किंवा जॉबमधल्या जर्नी किंवा जॉबमधल्या माझ्यासोबत ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, चांगल्या वाईट, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आजी आणि मी डायरेक्ट गावाला चाललो आहे. जे काही रस्त्यात अनुभवल, ज्या काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता घरी आजींना आवरून ठेवलेलं आहे, तर मी जाणार आणि आम्ही सोबत बसनी गावाकडे जाणार. तर मी इथं पुण्यात आलो होतो ना, तर मावशी काकांकडे होतो. तर मावशी काकांनी ना आईवडिलांप्रमाणे ना मला जीव लावला. खूप त्यांच्याविषयी ना म्हणजे चांगल्या खूप काही बोलायला आहे. खरंच खतरनाक जीव लावला. असा जीव आहे ना कुणीच लावू शकत नाही. तर त्यांच्याविषयी पण पुढं बोलण्याचा प्रयत्न करतो. आता शॉर्टकट बोलतो कारण मला उशीर होतोय. बॅग वगैरे भरून ठेवल्यात, आता निघायचं आहे आम्हाला. तर मी ह्या ज्या ग्राउंडवर आलो आहे, तर गुरुवारची सुट्टी असो किंवा रविवारची सुट्टी असो, त्यावेळेस आहे ना मी इथं यायचो. या नाही का मोठ्या ग्राउंडला यायचो. का बरं यायचं माहिती का? आणि हा माझा फिक्स दगड असायचा. याच्यावर मी बसायचो, मित्रांना कॉल करायचो, रील बघायचो किंवा कॉन्टेंट सुचायचो. आणि कॉन्टेंट पण इथं शूट करायचो. मीच माझं कॉन्टेंट शूट करायचो. मोबाईल कुठं दगडावर ठेव, इकडं ठेव, तिकडं ठेव. तर तुम्ही म्हणता इथं का बरं येत होता? तर इथं बघा तुम्ही, सगळे झाडं वाटतं का तुम्हाला पुणे? नाही वाटत. कारण गावाकडसारखा फील वाटतो का नाही? हे बघा, खूप मोठं ग्राउंड आहे. तिकडं बिल्डिंगा दिसत आहेत. आता वाटत असेल तुम्हाला पुणे, तेव्हा ते मागं बिल्डिंगा पूर्ण ग्रीन झालं आहे. आता पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळं. आणि त्या तिकडं तुम्ही बघू शकता लांब म्हणजे ह्या इथं नाही, इथं मुलं आहे. ह्या इकडं नाही, तुम्हाला दिसत नाही. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडं आहे ना गाया आहे, म्हणजे बैल गाया, त्या निवांत बसलेल्या आहे. ते बघून पण असं वाटतं गावाकडं आल्यासारखं वाटतं. तर माझे अजून रीलचे काही ठिकाण होते, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि हे ग्राउंड पण तुम्हाला दाखवतो. माझी शेवटची आठवण होती, त्यामुळं मी शूट करणार ते. हे आहे याचे ग्राउंड. इथे मुलं क्रिकेट वगैरे खेळायला येतात. सकाळ संध्याकाळ लोक व्यायामला येतात. हे बघा, या दगडांवर पण मी रील वगैरे बनवायचो. इथे पण मी रील शूट केलेलं आहे भरपूर. इथे पण मी बसायचो कॉन्टेंट वगैरे सुचवायला. हे बघू शकता तुम्ही, या कठाडावर बसायचो.
चला आता, आम्हाला खूप उशीर होतोय, मला घरी जायचं आहे, अजून नाश्ता करायचा आणि लगेच निघायचं आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप नका करू. तेरी सुबह हो तुम्ही और तुम्ही शाम हो तेरी हो के हमेशा ही कहना कभी ना कहना अलविदा. जबरी विषय, क्वालिटी विषय, हार्ड, काय सीन दिला यांनी. मावशीना मस्त उपीट बनवलं होतं. मी खाल्लं आणि शूटिंग करायचंच विसरलो होतो, म्हणून काढायचं शूटिंग घेतलं. त्यानंतर रिक्षाने आजी आणि आपला योगेश निघाला स्टँडच्या दिशेने. स्टँडवर पोहोचलो 8:30 वाजता आणि राहुरीला जाणारी बस 9:30ला येणार होती. 1 तासाने बस भेटली आणि 9:48 बस निघाली. स्टँडवर आम्हाला सोडायला मावशी आणि काका पण आले होते. जाता जाता रस्त्याने आम्हाला सुंदर विठू माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज दिसले. मन एकदम प्रसन्न झालं पाहून. नंतर 1 वाजता बस जेवायला थांबली. आजीने आणि मी मावशीने दिलेल्या चपात्या आणि कारलं खाल्लं. नंतर 2 वाजता बस पोहोचली अहिल्यानगरमध्ये. एवढ्या बॅगा घेऊन आजी आणि मी पोहोचलो राहुरीच्या बस स्टँडवर. आता आम्हाला घ्यायला माझा एकदम खास मित्र येणार आहे, तर बघू आपण. माझे एकदम जवळचे मित्र म्हणजे अक्षय सर आम्हाला घ्यायला आले. हा व्यक्ती माझ्यासाठी रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, लगेच मदतीला धावून येतो. मी जेव्हा पुण्याला होतो ना, तेव्हा मला रात्री 2 वाजू, 3 वाजू, 4 वाजू, तेव्हा पण मला त्यांनी बऱ्याच वेळा राहुरीतून घरी सोडलंय. देवाला एवढंच म्हणणं आहे का असेच मित्र मला अजून चांगले चांगले भेटो आणि आमच्या मैत्रीला कोणाची नजर न लागो. 3:29 मी आणि आजी पोहोचलो घरी. 9:30 वाजता निघलो होतो. किती तास लागले पुण्यावरून इथे यायला बघा मग. आजी आणि मी फायनली पोहोचलो घरी, पण बघतो तर काय, घराला कुलूप. मम्मी चावी घेऊन रानात गेली होती, पण आमच्या रानात नाही, मम्मी दुसऱ्याची इथं कामाला जाती. तर मग मी कॉल केला, मम्मी म्हटली ये रानात आणि चावी घेऊन जाय. आता आजी वाट बघत असेल माझी चावीची. तर मी ब्लॉग एवढा कंप्लीट करून लगेच जातो, घर उघडतो आणि लगेच आवरून वगैरे ठीक होतो. या ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार होतो का पुण्यातला जॉब मी का सोडला आणि जॉबची जर्नी पण सांगणार होतो, पण हा ब्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे लवकरात लवकर मी हा ब्लॉग संपवण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस आहे ना, सेपरेटली मी त्यावर ब्लॉग बनवील. तो ब्लॉग आहे ना खूप मोठा होईल, खरं सांगतो मी तुम्हाला. तर एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला, तर मी पुण्यातला जेव्हा जॉब सोडणार त्याआधीच मी आहे ना, माझे जे जुने काम होते गावाकडचे, त्यांना मी कॉल केला का मी जॉब सोडतोय, गावाकडे येणार आहे, तर मला काम द्या. तर त्यांनी मला काम देण्यास नकार केला. तर ठीक आहे, काय विषय नाही, नकार दिला तर दिला, पण माझ्या डोक्यात इतक्या खतरनाक संकल्पना आहे. तर एक दिवस आहे ना, मी इतका भयानक सक्सेस होईन ना का ते सुद्धा मला पुन्हा बोलवतील, हे 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो. जाऊ द्या, काय विषय नाही. आणि लवकरात लवकर मी भरपूर काही गोष्टी घेऊन येणार आहे मी. तर काय चालू करणार आहे तर ते पण मी लवकरात लवकर तुम्हाला सांगलच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आत्तापासून डेली ब्लॉग येणार आहे आपले. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.